2 थीम्स आहेत. ते 2 थीम्स आणि तिसरा आहे आणि नंतर चौथ्याकडे येईल की ज्यामध्ये हे सगळं प्रोसिजर आहे. मातृभाषेचं शिक्षण, भारतीय ज्ञान पद्धतीचं शिक्षण, मग ते फॉर्मलाइज केलं पाहिजे. आणि ते आता पायथागोरस थिअरम हे सगळं भूतात फक्त ते आणि अगदी दूर कशाला, तर समजा आपण एकदम आज आत्ता सुद्धा आपल्यापैकी कुणालाही इथून नंतरचं ग्रहण कधी आहे हे गुगल सर्च केल्याशिवाय काढता येणार नाही. सूर्य म्हणजे भारतीय पंचांग पद्धती जी आहे ती इतकी प्रभावी आहे की सूर्योदय सूर्यास्त एक्झॅक्ट टायमिंग, त्याला आता म्हणता येईल सौर पंचांग, चांद्र पंचांग, नक्षत्र एकच म्हणजे खूपच म्हणजे मी त्याचा नेमका कसा हे केलं नाही, पण ते होतं नक्की आहे. आता एक पुन्हा आपल्या परंपरेतला विषय आहे. तर एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर त्याच्यानंतर इमिजिएट जो पितृपंधरवडा आहे, 1 वर्ष एखाद्या व्यक्ती निधन झाल्यानंतर एक पितृपक्ष पंधरवडा येतो, महाराजा पंधरवडा म्हणतो. त्या पितृपंधरवड्यामध्ये त्याचं भरणी श्राद्ध करतात. भरणी हे एक नक्षत्र आहे, तर पितृपंधरवड्यामध्ये त्याचं त्या नक्षत्राला भरणी श्राद्ध करतात. एकूण नक्षत्र किती आहे? 27 नक्षत्र. पितृपंधरवडा किती दिवसाचा आहे? 15 दिवसाचा. तर असं तुम्ही सर्च करून बघा, तर म्हणजे 15 दिवसात 15 नक्षत्र येणार, म्हणजे कुठली ती 12 नक्षत्र येणार नाही. तर त्या पितृपंधरवड्यामध्ये भरणी नक्षत्र हे येतच. म्हणजे आपल्या नाही आहे. आता जे हे आहे मुस्लिम पंचांग जे आहे ते चंद्राच्या हिशोबाशी आहे. मग ते थोडं म्हणजे कॅलेंडरमध्ये एका हे जो आहे एखादा सण जो आहे तो आता मोहरम सण आहे, तो कुठल्याही महिन्यात मागं येतो. आपल्या ह्याच्यामध्ये अधिक महिना ऍड करून ते मॅच केलेलं आहे. महिन्याचे दिवस 30, महिन्याचे दिवस 30, नक्षत्र 27. आणि असं असताना पितृपंधरवड्यामध्ये भरणी नक्षत्र येत नाही असं कधी होईल. तर त्याचं काय म्हणजे कसं प्रकारे ते प्रभावी आणि ते आज त्यावेळेला कुठल्याही प्रकारच्या ऑब्झर्वेटरी नसताना कसं काय म्हणजे आपण आता पृथ्वीचा परिघ मोजला, एरिस्टोटलचा प्रयोग म्हणून खूप मोठं त्याचं कौतुक करतो. परंतु काहीतरी हे एक म्हणजे प्राचीन काळी आज कदाचित ती माहीत असेल आणि बऱ्याच आता आपण म्हणतो ना की नाही पण ते ज्ञान द्यायचे नाही. आज पेटंट म्हणजे काय? आज आपण पेटंट IP हे जे पुन्हा जे थीम आलेली आहे तर पेटंट फाईल करतो. मग मी असं आहे का म्हणजे बऱ्याचदा जी टीका होते ना मुद्दाम ज्ञान दिलं नाही. अरे मी दिलं, मी कष्ट करणार आणि दुसरा फुकट मागणार, मग मला तसं काही मिळालं पाहिजे ना. पेटंट ही तेच आपली रूप आहे. मग पेटंट ही वर्गीय व्यवस्था नव्हे का? मग सर्व पेटंट ही म्हणजे उद्या जर काय आलं की ऑल पेटंट्स आर मेड पब्लिक, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करू शकेल काय मी काय माहिती नाही. आता विशेषतः अरे इव्हन त्या कोविड पॅन्डेमिक मध्ये सुद्धा हे करता आलं नाही. पेटंट ऍक्ट म्हणजे माहित नाही. समजा अगदीच पूर्णता राहिली नसती तर हे करता आला असता का की इंडियन पेटंट ऍक्ट जो आहे 1970 चा तर तो मॉडिफाय करून नो पेटंट विल वर्क इन इंडिया अँड एव्हरीथिंग इज फ्री. काय आंतरराष्ट्रीय युद्ध होईल नाही तरी उत्तर कोरिया विचारतोय मला काय प्रश्न नाही. तसं झालं असतं का? तर ना मुद्दा कसा आहे तर ज्ञान सांगितलं नाही वगैरे तसे देखील डिलिब्रेट काही प्रयत्न झाले असून देखील शकतील. परंतु ज्ञान जे आहे ते मी जे मिळवलेलं आहे आता उद्या पत्र पैसे पण वाटून टाक असं होत नाही. मी जे मिळवलं आहे ते
दिलं नाही म्हणजे मी वाईट असं नाही, पेटंटची आज तीच परिस्थिती आहे. तर मुद्दा असा की काहीतरी अत्यंत प्रभावी असं आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असल्याशिवाय इतकं प्रिसाईज पंचांग मांडताच येणार नाही. ते खूप, आणि तेव्हा कॉम्प्युटर नव्हते, तेव्हा कुठल्या प्रकारे अवघड नव्हता, तेव्हा कुठल्या म्हणजे आज जी विविध पंचांग, दाते पंचांग, टिळक पंचांग, रुद्र पंचांग आहे, तर त्या ह्याच्यामध्ये टिळकांनी जो आर्टिक होमी वेदा जो प्रबंध जर दिलेला आहे, तर त्यामध्ये तर खूप प्रभावी प्रकारचं वर्णन आहे. म्हणजे त्या आता विषय असा की ध्रुवावर तर ते गेले नव्हते, तर ध्रुवावर त्याच्यामध्ये त्या वेदामध्ये की अजून आज इव्हन जॉग्राफी, इमेज जॉग्राफीच्या विद्यार्थ्याला सुद्धा आज सांगता येणार नाही की जसजसा अर्थ हा विषुववृत्त आणि कर्कवृत्त भागात जातं, ध्रुववृत्ताच्या विषुववृत्ताच्या वर आणि ध्रुववृत्ताच्या खाली, बराच खाली असा भारत देश. तर दिल्लीमध्ये गेला तुम्ही तर सावली एका दिशेला पडत नाही, ते इकडे आला तर दोन्हीकडे पडते खूप. तर तसं असताना की सूर्य जो आहे, सूर्य हा असा फिरतो की जो ध्रुववृत्ताच्या वर, तर त्याची जी वर्णन आहे कधीही तिथं न घे, त्यांनी हे सर्व फोर्सी करूनच ती केलेली आहे. ते एक झालं. आणि त्याच्या पुढचं बरेच आपण करू की ठीक आहे, ते ऋतू ऑब्झर्वेशन नव्हता, म्हणजे साधारणतः काही प्रकारच्या पंडित जे आहेत ते काही वर्ष 20-25 वर्ष जगले, ऑब्झर्व रिपीटेबिलिटी होते, त्यातनं मांडता येईल. पण ग्रहण जे आहे ते आता धूमकेतूची पिरियड सुद्धा काढतात, परंतु आता पिरियड कशी आहे की वन लाईफ मध्ये आहे, धूमकेतू 76 वर्षाची पिरियड. माझ्या लाईफ मधली माहिती कळते, त्याच्या पलीकडची परिस्थिती पण अवघड आहे. किंवा वीज कडाडते, भूकंप होतो. आता भूकंपाबद्दल सुद्धा काही अल्गोरिथम्स आहेत. तर ऋतुचक्र पिरियडिक, भूकंप कंप्लीट रँडम. तर मग ग्रहण काय, इज इट पिरियडिक? नाही. ग्रहण पिरियडिक आहे का? इज इट कंप्लीट रँडम? म्हणजे भूकंप आपल्याला सांगता येत नाही. तर ग्रहण आहे कसं म्हणता येईल त्याला? इज इट ए पिरियडिक इव्हेंट? नो. इज इट रँडम इव्हेंट? नो. देन बट इट इज ए डिटर्मिनिस्टिक इव्हेंट. ग्रहण हे पिरियडिक नाही पण रँडम पण नाही, इट इज डिटर्मिनिस्टिक. आणि त्याला याच्यामध्ये कुठले म्हणजे तुमचं लोकेशन, अक्षांश रेखांश आणि टाइम ते पण निगडीत आहे. तर ते आज तुम्ही कुठल्याही जुन्या ज्योतिषाकडे गेला, म्हणजे पंचांग काय करतात त्यांच्याकडे, तर ते जसं नेक्स्ट प्राईम नंबर कुठला, नेक्स्ट कालवर करा, काढू शकतो खूप वेळ. तसा तो पुढचं घडता, त्याला तुम्ही पूर्ण वेळ बसवलं, अजून पुढचं का. तर ग्रहण कधी म्हणजे एवढंच आपण म्हणजे आपण खूप म्हणजे ते पुष्पकुमार वगैरे अशा आपण आख्यायिकेमध्ये राहायची गरज नाही. तर भारतीय ज्ञान परंपरा ही समृद्ध होती. हे एका टेक्नोक्रॅटला पटवून द्यायचं असेल तर ग्रहण कधी असेल हे मला, याचं पुस्तक मला कॉम्प्युटर नसताना मांडता येतं. याची जी काही प्रोसिजर दिलेली आहे. आता मध्ये बऱ्याचदा ते वैदिक गणित मध्यंतरी आता ते थोडंसं ते त्याचं कमी झालंय. आपल्या लहानपणी एक वैदिक, आणि त्यावेळी काय होतं, इतकं नेट वगैरे नव्हतं, मग ते पुस्तक वैदिक गणित पुस्तकाचं, मग फास्ट कॅल्क्युलेशन कसं करता येईल वगैरे त्याला असायचं. तर तसं तसे गोष्ट म्हणजे ती फार क्लिष्ट, म्हणजे कॉम्प्युटर प्रोग्रामचा वापर न करता केवळ कागदावर ग्रहण कॅल्क्युलेशनचं गोष्ट मांडायचं. सर मग हे एनडीपी मध्ये आपण रिव्हर्स जातोय असं होत नाही काय? कुठलं हे सगळं जर त्यांना नॉलेज घ्या म्हणून सांगायचं, कारण इव्हॅल्युएशन प्रमाणे त्याची ब्रेन कॅपॅसिटी वाढतच गेली आपण काय नाही तसं म्हणा.
तर मुद्दा कुठला होता की जे कॅल्क्युलेशन करा ते सांगत नाही आपण, ते काय होतं ते तुम्ही अल्गोरिथम्स म्हणजे आपल्याकडं त्या काळी नाही 10-2 गोष्टी सांगितल्या. तर तुम्ही आता जो म्हणला ना तर तो प्रश्न सेम प्रश्न मुकेश अंबानीला विचारला की तुम्ही तुमच्या मुलांना पाढेपाठ कर. ते मुकेश अंबानी सांगितलं मी माझ्या मुलांना पाढेपाठ करायला लागले. विचारो का? तर त्याला काय सांगितलं, त्याला सांगितलं की पाढेपाठ करण्याच्या म्हणजे आता सरांनी जो मुद्दा मांडला तर तो सुद्धा एका वेगळ्या कॉन्टेक्स्टने मी घेतो. तर सगळं पद असताना किंवा जी डार्विनचा उत्क्रांतिवाद आहे त्या डार्विनच्या उत्क्रांतिवादाप्रमाणे असं म्हणतात की पूर्वी माणसं शेपूट होतं नंतर ते शेपूट निघून गेले त्याचा वापर झाला नाही. तसं आपण आता जो सरांनी मुद्दा मांडला आहे आधुनिकतेकडे जाताना बऱ्याच असं होतं की एक रूढीबद्ध विचार वेगळा म्हणजे पाढेपाठ करणे आता करणार कसं वगैरे कॅल्क्युलेटर माहिती. तर माझं चालेल परंतु कदाचित माझ्या मेंदूच्या काही ज्या क्षमता आहेत त्या क्षमता विकसित होणार नाही. मग अंबानीनं सांगितलं उत्तर दिलं पत्रकारांना की माझ्या मुलांच्या मेंदूच्या मूलभूत क्षमता विकसित व्हाव्या त्याच्याकरता त्यांना पाढेपाठ करावे. आज सुद्धा आपण एक आज आपली लॉन्जिट्युडी ऑफ लाईफ वाढलेली आहे. लॉन्जिट्युडी ऑफ लाईफ वाढलेली जेव्हा आहे तेव्हा वय वर्ष 70, 75, 80 नंतर माझे रिफ्लेक्सेस कमी होतात. मग आपण एक्सरसाइज करतो. जशी आपण फिजिकल एक्सरसाइज करतो तशी अशी ग्रहण अशी जी क्लिष्ट कोडी जी आहे ती कोडी सोडवायची जेणेकरून माझ्या मेंदूची चपलता सुद्धा जागृत नाही. तर आता सरांनी जसं आपण कदाचित अजून आज नाही 2030-35 साली हा सुद्धा एआयचा धोका म्हणून तर जसं डार्विन उत्क्रांतिवादानुसार शेपूट हे झालं तसं पूर्णतः एआयच्या आहारी गेल्यामुळे ज्या मानवी मेंदूच्या क्षमता आहेत त्या पिढीच्या पद्धतीनुसार ह्रास होईल का असा हा सुद्धा एक विषय आहे. आणि आता मी मूळ मुद्दा येतो. तर त्या इंडियन नॉलेज सिस्टीम मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तर ते जे होतं ते कदाचित त्या काळात ऍक्युरेटली कोडीफाय झालेलं नाहीये. तर ते तुम्ही आज म्हणजे कुठल्याही प्रकारे हे नाही करायचं म्हणजे कुठल्याही प्रकारे प्रतिगामी भूमिका ही एनईपीची नाही. पण ऍट द सेम टाइम मेकॉले प्री मेकॉले इरा आता हे उदाहरण देतो म्हणून की एक साधा 4000 वर्षापूर्वी तुम्ही जर त्या काळातल्या जागतिक व्यापाराचा अभ्यास केला तर जागतिक व्यापारामध्ये भारत हा सबस्टॅन्शियल होता की जो आता किंवा मग इंडिपेंडन्स झाला निग्लिजिबल. तर ज्या सबस्टॅन्शियल होता त्या अर्थी एक प्रगत प्रकारची व्यवस्था इथं होती. आणि इंग्रजांनी म्हणजे इंग्रज त्याचा मूळ हे काय ह्याच्यात जे काही थीम्स आहेत आपल्या इंजिनिअरिंग एज्युकेशन मध्ये त्याचा तितकासा इफेक्ट देता येत नाही पण अन्य एज्युकेशन तो बऱ्यापैकी आहे. शालेय पातळी तो खूप आहे. तर मॅकॉलेनी जी एक प्रकारची त्यामध्ये रिजिडिटी आणि साचेबद्धता आणली होती ती दूर करणे आणि मॅकॉलेनी मुद्दा कसा की मॅकॉलेने असं बिंब उडवलं होतं. आर्थिक हा जो जसं हे असतं आपला आयआर सिस्टीम मध्ये एक इनपुटचा इम्पॅक्ट जायला बराच वेळ लागतो तो दूर करण्याकरता तुम्हाला सबस्टॅन्शियल हाय लेवल इनपुट विपरीत द्यायला लागतं. तसा एक मॅकॉले नाही आणि अजून मी तुम्हाला म्हणतो अगदी किती तो म्हणजे याच्यात सुद्धा म्हणत आहे आपण आपल्या लहानपणी जोक असायचे त्या जोक मध्ये भारत रशिया आणि अमेरिका ही ती उदाहरणं आपण नेहमी दिली जायची आणि त्यामध्ये रशियाच्या माणसाने हे केलं अमेरिकेच्या माणसाने हे केलं आणि भारताच्या माणसाने हे केलं तर
दुर्दैव असं आहे की तुम्ही आज देखील त्या युगात जाऊन बघा, 30-35 वर्षापूर्वी, की भारतीय माणसानं जे काही केलं ते विडंबनात्मक असायचं, टिंगल स्वरूपात असायचं. म्हणजे आपणच आपली टिंगल करतो इतक्या प्रकारचं एक दास्यत्व हे रुजवण्यामध्ये मॅकॉलेची शिक्षण पद्धती यशस्वी झाली होती. तर ती मोडली पाहिजे पहिल्यांदा. तर ती मोडण्याकरता त्याच्यावर तितक्या, आणि ती एका भीती नाही आहे. जेव्हा भारतामध्ये 1857ला मुंबई, कलकत्ता आणि मद्रास 3 विद्यापीठ स्थापन झाली, तर 1854ला वुड्स म्हणून एक शिक्षण तज्ञ होता, त्यानं एक कविता पाठवला, त्याला वुड्स डिस्पॅच म्हणून तो प्रसिद्ध आहे. तर त्या कवितेच्या आधारे ही सगळी रचना केली गेली, की ज्यामध्ये आता त्यात योग्य आहे अयोग्य आहे म्हणजे त्या काळात जो कोणी राज्यकर्ता असेल, हे जागतिक सत्य आहे, तो स्वतःच्या सोयीनच व्यवस्था राबवणार. तर त्या काळामध्ये त्या व्यवस्थेमध्ये म्हणजे पुन्हा आपण जर भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास घेतला तर बराच शिक्षित वर्ग जो आहे, आपण अपवादात्मक त्या स्वातंत्र्याची नाव घेतो, परंतु बराच शिक्षित वर्ग हा इंग्रज राज्यामध्ये इतका सुखावला होता आणि इंग्रज सरकारची सेवा करण्यामध्ये धन्यता मानणारा होता हा. कारण अदरवाईज म्हणजे विचार करा, जेव्हा सत्तेसाठी भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतातून सोडून गेले असे ऍक्च्युअल इंग्रज किती होते? अगदी निग्लिजिबल. तर ही मॅकॉलेनं किती प्रभावी, माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळी म्हणजे फाळणी पूर्व